अजब रमा राघवची जोडी. म्हणजे पवित्र आंटीची मुलगी. ओ नो, ही सिच्युएशन तर अजून कॉम्प्लिकेट झालीये. माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याऐवजी वाढलाय. का? अगं पवित्र आंटीने तुला आणि तुझ्या मॉमला खूप त्रास दिलाय ना, खूप हर्ट केलंय तुम्हाला, आणि मी तिच्याच मुलीच्या प्रेमात पडलोय. हा प्रॉब्लेमच आहे ना. वेट अ मिनिट वरून. हे बघ, आरुषी चांगली मुलगी. हा, मला पवित्र आंटीचा खूप राग येतो कारण तिने माझ्या मॉमचे सगळे राईट्स काढून घेतले. पण यू नो व्हॉट वरून, ती सिच्युएशनच तशी होती. हा म्हणजे मी मान्य करते, पवित्र आंटी काय आम्हाला मुद्दाम त्रास देत नाही, उलट ती आमच्या सगळ्यांची केअरच करते. आणि आरुषी पण तशीच मुलगी, ती सेम पवित्र आंटी सारखी आहे. त्यामुळे वरून तू खरंच खूप चांगल्या मुलीच्या प्रेमात पडलाय. डोंट वरी, मी तुझी सगळी हेल्प करेन. नक्की? नक्की. वरून, मी तुला तिचा नंबर देते, तू तिच्याशी बोलून घे. ओके? वरून, मी तुला एक ऍडवाइस देते. प्रेम आहे ना, ही खूप प्रेशियस गोष्ट आहे, आणि आता तुला मिळालेलं हे प्रेम हातातून जाऊ देऊ नकोस. हे प्रेम जप. बाय वरून. बाय रमा, थँक्यू. वाव, मी आता एकदम राघव सरांसारखं बोलले. अरे वा रमा, तू पण छोटी गुरुजी झाली. प्रेमाने दिलेलं काहीही यु नो स्वतःच्या हाताने बनवून द्या काहीतरी सेल्फ मेड. मी राघव सरांना कुठलं सेल्फ मेड गिफ्ट देऊ? मला तर काहीच करता येत नाही. रमा, आई, तुम्ही झोपला नाहीत अजून? नाही, तुझ्यासाठी मी काहीतरी आणले, ते द्यायला आले तुला. काय आहे? तुला राघवसाठी स्वकष्टाने काहीतरी भेटवस्तू तयार करायची होती ना. हो. मग तू त्याच्यासाठी छान उशीचा अभ्रा तयार कर. अब्रा म्हणजे अभ्रा? अब्राकडाब्रा. यू मीन मॅजिक बॉक्स, राईट? नाही ग, ते म्हणजे ते मॅजिक बॉक्स नाही. अभ्रा म्हणजे पिलो कवर. पिलो कवर? हा. पण आई, त्यात काय एवढं बनवायचं? म्हणजे ते तर रेडीमेड आहे ना. हो, मला मान्य आहे, तयार अभ्रेच असणार, पण तू त्यावर भरतकाम करू शकतेस. भरतकाम म्हणजे एम्ब्रॉयडरी. त्यावर ना तू छान असं नक्षीकाम कर. नक्षीकाम म्हणजे डिझाईन. तुला जे आवडेल ना ते डिझाईन त्यावर काढ. राघवच्या उशांचे अभ्रे जरा जुने झाले. आता तू जो अभ्रा तयार करशील ना, तोच अभ्रा तो वापरायला घे. वाव, दिस इज सो एक्साइटिंग. ऑसम. चालेल. पण आई ऐका ना, मला ते भरत समथिंग ना ते जमत नाही. ते कसं करणार मी? अगं, म्हणून तर मी आले ना, मी शिकवेन तुला. ओके. नाही, पण आई एक प्रॉब्लेम आहे. काय झालं? मला सांगा, राघव सरांना हे असं छोटंसं गिफ्ट दिलेलं आवडेल का? रमा, छोटं मोठं असं काही नसतं बाळा. स्वतःच्या हाताने तयार केलेली कोणतीही गोष्ट ही अनमोल असते. ते कळणारा माणूस लागतो. माझा राघव अगदी तसाच आहे. ओके, चालेल. मग मी लगेच स्टार्ट करते. या पटकन बस. हळूहळू. हो आई, मला द्या, मी करते. रमा, हे बघ, हे जरा नाजूक काम आहे, मी तुला दाखवते, मग तू. आई, जमेल मला, तुम्ही द्या. आई, आई गो.
नाही रमा, म्हणून मी तुला म्हंटल होतं तुला जमणार आहे का? थांब मी हळद आणते. नाही 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 ऐका ना, एवढं काही नाही झालंय, मी ठीक आहे. हे बघा, मी करेन, मला जमेल ते. ओके, तुम्ही नका काळजी करू, तुम्ही जाऊन झोपा, मी करते. रमा नक्की का? हो नक्की करेन मी, तुम्ही जाऊन झोपा. पण तुला काही माझी मदत हवी असेल तर मला सांग नक्की, मी येते. बाय, गुड नाईट. त्यावर ना तू छान असं नक्षीकाम कर. नक्षीकाम म्हणजे डिझाईन. तुला जे आवडेल ना ते डिझाईन त्यावर काढ. शालिनी, अगं काड्यापेटी नाही ठेवलीस, लवकर घेऊन ये. काय मुलीनो, रांगोळी पूर्ण नाही झाली अजून. हात चालवा, तासाभरात सगळी सजावट पूर्ण व्हायला पाहिजे. राघव येईलच तोपर्यंत. हो 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 आजी, अगं आज तुझ्या लाडक्या नातवाचा वाढदिवस आहे. आम्ही कुणीही काहीही कमी पडू देणार नाही. कार्तिके, ती माळ तिरकी लागली आहे, ती जरा सरळ कर. तिथे लक्ष दे. हो अगं. वहिनी, इथे लाल रंग भरू की गुलाबी? आपल्या राघवाला लाल रंग आवडतो ना, मग लालच रंग भरायचा. आई हे घ्या. आणि तुम्ही पण आता नाश्ता करून घ्या. नाश्ता तयार आहे, म्हणजे तयारी करता करता उपाशी राहू नका. नको आई, आम्ही एवढं काम आवरून झालं ना की खाऊन घेतो. हा ठीक आहे. अगं नारायणाला खायचं नाहीये, त्याची बशी आठ नेऊन ठेव. सुप्रभात. या. हे काय, हे रांगोळी आणि हे असं डेकोरेशन का करताय तुम्ही? म्हणजे दिवाळीला तर वेळ आहे ना, आमच्या घरी दिवाळी असली की असं डेकोरेशन करतात. आमच्या राघवाचा वाढदिवस दिवाळीपेक्षा काही कमी असतो का? दिवाळीला एक वेळ एक पंटी कमी लागेल, पण आमच्या राघवाचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा झालाच पाहिजे. ओ वाव, ओके. कुठे मग बर्थडे बॉय? अगं तो पहाटेच मंदिरात गेलाय. का मंदिरात का जायची गरज होती? नाही म्हणजे आज बर्थडे म्हटल्यावर उशिरा उठायचं ना, मस्त आराम करायचा. नाही रमा बाळा, तू उलट बोलतेस. अगं जन्मदिवशी सकाळी उठून आंघोळ करून आधी मंदिरात जायचं, देवदर्शन घ्यायचं आणि देवाला सांगायचं की हे पूर्ण वर्ष सुखाचं चांगलं जाऊ दे. ओ हो का? ओके. बरं तयार होऊन घे बरं. हो पण आई, मी सकाळचा काढा प्यायलाच नाहीये, तुम्ही मला काढा नाही दिला. बरं देते, ये माझ्यासोबत. एक मिनिट, राघव सरांना बर्थडे विश कसं करू? प्रॅक्टिस करते. हॅपी बर्थडे राघव सर. खूपच नॉर्मल वाटतं. हा, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे राघव सर. नाही, हे तर खूपच फॉर्मल झालं. हॅपी वाला बर्थडे राघव सर. शी नाही, बेस्ट आयडिया. मी ना राघव सरांना मराठीत विश कर. राघव सर, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद रमा मॅडम. ते मी प्रॅक्टिस करत होते. ते आलं माझ्या लक्षात. तुमच्या शुभेच्छा पोहोचल्या माझ्यापर्यंत. प्रसाद घ्या ना. नाही मला नको आहे, माझ्या हाताला क्रीम आहे ना म्हणून. अहो रमा मॅडम, प्रसादाला नाही म्हणायचं नसतं, अशी कारणं देऊ नका. प्रसाद घ्या. पण
ओके फाईन, मग तुम्ही मला खाऊ घाला प्रसाद. ओके, अहो पण हे असं काय करताय? आता तुम्हीच म्हणालात ना की प्रसादाला नाही म्हणायचं नाही, प्रसाद खायचाच म्हणून. मग आता भरवा ना तुम्हीच. या वा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दादा किती स्मार्ट दिसतोस तू. हो ना, थँक्यू. खरंच. आणि रमा, तूही खूप सुंदर दिसतेस. हं? दोघांची ना अगदी दृष्टच काढून टाकायला हवी. दोघांची कशाला? अगं हो, किती छान दिसतायत. राघवा, ये लवकर ये, माझ्याजवळ बस. ये. अगं बाई, माझं बाळ ते. आपली मुलं किती मोठी झाली आहेत हे त्यांच्या वाढदिवसालाच कळतं. हे बघ ना, मला अजून राघवच्या जन्माचा दिवस आठवतो. असा उन्हाचा तडाखा आणि शालिनी कितीतरी तास तळमळत होती. इतका त्रास झाला पण तिची सुटका काही होत नव्हती. असा त्रास दिलाय आणि हो ना, पण आई त्यावेळेस शालिनीने तेवढा त्रास सहन केला म्हणून तर राघव सारखं रत्न जन्माला आलं. आई, तुम्हाला आठवतं ना लहानपणी राघव किती मस्तीखोर होता. आणि त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला तो हमखास कुठेतरी धडपडायचाच. आणि त्याच्या कुठल्या तरी एका वाढदिवसाला, अहो आठवतंय ना, दोरीवरचे कपडे खेचायला गेला होता. अरे थांब रे, मला सांगू दे. दोरी खेचता खेचता चड्डीची दिगंबर. म्हणजे काही नाही हो रमा, काही नाही रमा मॅडम, विसरून जा. असं काही झालं नव्हतं. हे काही सांगता. बरं चला, आपण राघवचं औक्षण करून घेऊया का? ऑप्शन? एक मिनिट, तुम्ही बड्डेच्या दिवशी ऑप्शन करता? हो, विकायला काढलंय ना आम्ही राघवाला. अगं ऑप्शन नाही, औक्षण. ऑप्शन? अगं काय, तू चंद्रावर वगैरे राहत होतीस का काय? सगळ्या लहान लहान गोष्टी तुला सांगायला लागतात. पण चल आता बघ औक्षण म्हणजे काय ते. या. आण ग ताट आण. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. चार जणी झाल्या. आई, ही आहे ना पाचवी ठमी. ये ठमे. चार जणी झाल्या. आई, ही आहे ना पाचवी ठमी. ये ठमे. अगं आजी ठमे काय, रमा रमा. तेच रे. कर बाई औक्षण. जमेल ना? जा.